विनायकजी राऊत साहेब हे जे नेतृत्व आहे ते एक जनतेतलं एक आपला हक्काचा माणूस अशा प्रकारची प्रतिमा असणारं नेतृत्व आहे. खरं तर मागच्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने खासदार म्हणून त्यांनी एकदा प्रश्नाला रत्नागिरी सिंधुदुर्गच्या प्रश्नाला जो न्याय दिला, मग त्या ठिकाणी पंतप्रधान ग्रामसडक योजनेमध्ये रस्ते असतील, विद्युत वाहिन्यांच्या भूमिगत वाहिन्यांचा विषय असेल, BSNL टॉवरच्या संदर्भातलं नेटवर्कचा विषय असेल, जलजीवन मिशन मधनं गावातल्या पाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न हे सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि म्हणून गावागावामध्ये जो विकास आहे हा खऱ्या अर्थानं विकास त्या ठिकाणी सुरू झाला. खरं तर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली, महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय या देशाचे नेते काँग्रेसचे राहुलजी गांधी असतील, या सगळ्या नेत्यांना आणि आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल साहेब असतील, या सगळ्या नेत्यांच्या बरोबर सगळ्या सामायिकपणे एकत्रितपणे आपण एक विचार घेऊन या देशाच्या निवडणुकीला आपण सामोरं जाऊ. खरं तर आज देशाचं संविधान धोक्यामध्ये आहे, लोकशाही त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे, न्याय व्यवस्थेवर सर्वसामान्यांचा विश्वास नाही आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज जर न्याय जर कोणाकडे जर मागायचा असेल तर तो न्याय आपल्याला जनतेच्या दरबारात मागावा लागेल आणि तो न्याय मागण्याची आज ही वेळ आहे. आणि म्हणून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीच्या माध्यमातून जो मतदारांचा पवित्र हक्क तो प्रत्येक मतदाराला नागरिकाला देशातला दिलेला आहे, हा हक्क बजावण्याची खरी वेळ आणि योग्य माणसाला त्या ठिकाणी या देशाचं या लोकसभेचं नेतृत्व करण्याची खरी वेळ ही या निमित्तानं आली. आज आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं या देशामध्ये जी हुकुमशाही आहे, लोकशाहीची जी विटंबना, लोकशाहीची थट्टा त्या संपूर्ण याच्यामध्ये सुरू आहे. खरं तर ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपवायचं काम आपल्या नेत्यांनी केलं आणि म्हणून कुठेतरी ही वेळ आज या महाराष्ट्रामध्ये आपल्याला आलेली आहे. पण तरी सुद्धा या सगळ्या कठीण परिस्थितीमध्ये उद्धव साहेब डगमगले नाही. या जिल्ह्यातला या महाराष्ट्रातला शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते डगमगले नाही. त्यांनी ठरवलं जे काय होईल त्याच्यासाठी सत्याची लढाई ही अंतिम श्वासापर्यंत आपण त्या ठिकाणी करू आणि तशा पद्धतीने आज कार्यकर्ता एक संघ झालेला आहे. आज सगळा समाज हा त्या ठिकाणी आज म्हणजे असुरक्षित आहे. मुस्लिम समाज असेल, मराठा समाज असेल, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, गावागावामध्ये जी जातीय विषमता आहे आणि जे सामाजिक वातावरण जे कलुषित करण्याचं काम त्या संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये सुरू आहे. आणि म्हणून आज प्रत्येक समाज त्या ठिकाणी असुरक्षित असताना त्याला कुठेतरी या पुऱ्या देशामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी हा एक कष्ट एक ध्येय हातामध्ये घेतलेला आहे आणि नक्की मला विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये आपण त्या ठिकाणी नक्की यशस्वी होऊ. खरं तर आज जो पद्धतीने खासदारांच्या कार्याचा अहवाल जो लेखाजोखा आपण मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. खरं तर पहिल्या निवडणुकीमध्ये जो खासदार म्हणून ते निवडून आल्याच्या नंतर गेल्या 10 वर्षामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी विकास केला, ज्या पद्धतीने या जनतेशी जनसंपर्क ठेवला आणि म्हणूनच ते 2 वेळा या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले आणि या राज्यामध्ये सातत्यानं सत्ता उपभोगली. अनेक पद आमदार असतील, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, खासदार असतील, केंद्रीय मंत्री असतील, ही सगळी पदं भूषवली. पण आज जिल्ह्यातला विकास, सिंधुदुर्गचा त्या मतदारसंघाचा विकास ते करू शकले नाही. त्या जिल्ह्यामधल्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार देऊ शकले नाही. महागाई असेल, बेकारी असेल, भ्रष्टाचार असेल, या सगळ्या विषयावर त्या ठिकाणी ते न्याय देऊ शकले नाही. म्हणून सातत्यानं बेरोजगारी वाढली, भ्रष्टाचार वाढला, महागाई वाढली आणि सगळ्यालाही त्या ठिकाणी सत्ताधारी हे जे काय राणे भाजपची आहे ही खऱ्या अर्थाने या जिल्ह्यामध्ये स्वतःला आपण या जिल्ह्याचा मालक समजत होती. पण या मार्केटच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या जनतेनं त्या ठिकाणी उत्तर दिलं आणि खासदार विनायक राऊत हे 2दा त्या ठिकाणी खासदार झाले. पहिल्यांदा 1.5 लाखाच्या मदतीने झाले, दुसऱ्यांदा 2.25 लाखाच्या मदतीने झाले आणि आता तिसऱ्यांदा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आशीर्वादाने 2.5 लाखाच्या मदतीने ते पुन्हा खासदार झाले. त्याचबरोबर त्या राणेला या ठिकाणी पराभूत करण्याचं काम आमदार वैभव नाईकांनी पहिल्या निवडणुकीमध्ये केलं आणि 10,000च्या मदतीने राणेला या मतदारसंघामध्ये त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये ते स्वतःला बाले किल्ला समजत होते त्या बाले किल्ल्यामध्ये पराभूत केलं आणि दुसऱ्यांदा परत ते पुन्हा त्या ठिकाणी आमदार झाले. आणि म्हणून लोकांनी त्या ठिकाणी त्यांना राणे भाजपला त्यांच्या सगळ्या नेत्यांना त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली आणि म्हणून आजही
वंचित ठेवलं आणि म्हणून अशा प्रकारचं नेतृत्व आता काळाच्या पडद्यावर त्या ठिकाणी गेलेलं आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, जर त्या ठिकाणी भाजपला सुबुद्धी झाली आणि खऱ्या अर्थाने समजा त्यांनी राणेला तिकीट दिलं तर नक्की 100% पराभव या मातीमध्ये या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी राणेचा होईल आणि खासदार मोठ्या मताधिकारी त्या ठिकाणी निवडून. पण तरी सुद्धा हे झालं राणेच्या बाबतीत. आणि म्हणून जर समजा त्याला समजा दुसरा पर्याय कोणतरी निवडला आणि जर त्या ठिकाणी उमेदवार दिला तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या उमेदवाराचं काही होऊ शकत नाही. खासदार विनायक राऊत ते एकतर्फी त्या मतदारसंघात निवडून येतील. मी जास्त वेळ आपला घेत नाही, कारण आपल्याला या महिन्यात